विद्यार्थी मित्रांनो, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस असते ती म्हणजे ग्रीव्हान्सेस ही प्रोसेस. आणि यामध्ये जर एक जरी मिस्टेक तुम्ही करत असाल तर संपूर्ण प्रोसेस तुमचं डॅमेज होऊन जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, नक्की नीट बघा हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा पण तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज होते ना, त्यानंतर तुम्हाला ती बरेचसे डिटेल्स तिथे दिसतात. ओके, तुमचं नाव दिसतं, गाव दिसतं, त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस दिसतो संपूर्ण, त्यानंतर तुमची कॅटेगरी दिसते, तुमचे पर्सेंटाईल दिसतात, तुमची स्टेट वाईज रँक दिसते, त्याच्यानंतर जे इंडियामध्ये काय रँक आहे, महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे, अदर देन होम युनिव्हर्सिटीची रँक, होम युनिव्हर्सिटीची रँक, कॅटेगरी वाईज रँक, या सर्व रँक्स तुम्हाला तुमच्या प्रोव्हिजनलमध्ये मेरिट लिस्टमध्ये दिसत असतील. ओके, पण यानंतर तुम्हाला जे ते ग्रीव्हान्सेसचा पिरियड आहे त्यामध्ये जर तुमच्या काही चुका असतील, ओके, फॉर एक्झाम्पल जर कोणतं तुमचं नावच चुकीचं असेल, स्पेलिंग मिस्टेक असतील, पहिले जे ते कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे अवेलेबल नव्हतं पण आता कंडिशनला जे ते अवेलेबल तुमच्याकडे, तर ते पण तुम्ही चेंजेस करू शकता. ओके, तर हे मोस्ट इम्पॉर्टंट सूचना आहे तुमच्यासाठी की ग्रीव्हान्सेस पिरियडचा नक्की तुम्ही फायदा घ्या आणि जे पण तुम्हाला चेंजेस करायचे तुमच्या लिस्टमध्ये ते आत्ताच्या आत्ता चेंजेस करून द्या. ओके, आणि यानंतरची स्टेप तर खूपच जास्त क्रुशियल असते. फायनल मेरिट लिस्ट लागेल. ओके, त्यामध्ये तुमचं फायनल मेरिट लिस्ट, ओके, म्हणजे त्यामध्ये कोणतेही चेंजेस तुम्हाला करता येणार नाही. जे काही चेंजेस करायचे आत्ता टाइम पिरियड आहे तर नक्की जा आणि तो चेंजेस वगैरे करून द्या. ओके, फक्त 2-1 दिवसाचा टाइम पिरियड आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लवकरात लवकर ती प्रोसेस तुम्ही आवरून टाका. जर एकदाचे चेंजेस तुम्ही अप्लाय केले त्यानंतर फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमची रँक बघा काय आहे ते काय नाही आणि त्यानुसार लगेच कॉलेजची लिस्ट बनवायला लागा. बरेच वेळेस असं होतं की नेक्स्ट डेला जे ते डायरेक्टली तुमचं जे ते फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊन जातं, ऑप्शन फॉर्म फिलिंग. ओके, आणि जर तुम्ही अजूनही कॉलेजची लिस्ट बनवली नसेल, आम्ही तुमच्यासाठी जे ते काउन्सिलिंग लॉन्च केली तर फक्त 799 रुपीज याची कॉस्ट आहे. ओके, पहिले 1499 होती पण आता जे ते तुमच्यासाठी डिस्काउंटेड प्राईसमध्ये आम्ही केलेलं विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवून दिली. ओके, त्यानंतर जे आमची टीम पूर्ण गायडन्स करेल तुम्हाला, त्यानंतर लाईव्ह सेशन होतील, व्हॉट्सअप नंबर दिला जाईल. ओके, त्यानंतर कॉलिंगसाठी एक नंबर दिला जाईल. ओव्हरऑल प्रोसेसमध्ये काही अडचण आली लगेच कॉल करायचा, तुमची समस्या दूर होऊन जाईल. ओके, आणि मी प्रॉमिस करतो की आपली काउन्सिलिंग घेतल्यानंतर तुम्हाला कोणतं दुसऱ्या चॅनल किंवा जे ते दुसऱ्याकडे इकडे तिकडे गायडन्स घेण्याची गरज अजिबातच नाही. ओके, इतकं जास्त आम्ही तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये गाईड करतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि खूप जास्त लिमिटेड पोरं आम्ही घेतो, 5-50 पोरांना घेतो आणि त्यांना गाईड करून त्यांना एक बेस्ट कॉलेज लावून देतो त्यांच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग. ओके, आणि आपला रिझल्ट 100% जितक्या पण मुलांनी काउन्सिलिंग घेतली नक्कीच त्यांना कॉलेज अलॉट झालं आहे. त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की दादा काउन्सिलिंग नाही पण आम्हाला जे ते म्हणजे फक्त एक कॉलेजची लिस्ट हवी, पण अशी हवी की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम काम आमचं काउन्सिलिंगचं पण होऊन जाईल. ओके, तर एक लिस्ट मी तुमच्यासाठी बनवली ज्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्राचे सगळे कॉलेजेस मेन्शन आहे. ओके, जितके पण कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट केले होते मागच्या वर्षी आणि त्यांचे कट ऑफ सोबत आहे. ओके, कॉलेजचा सिरियल नंबर जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, त्यानंतर कॉलेजचा कोड, कॉलेजचं नेम, त्यानंतर जे ते कॉलेजची कट ऑफ. ओके, आणि त्यानंतर जे ते कॉलेजचं लोकेशन पण त्या लिस्टमध्ये तुम्हाला भेटेल. पिंक कलरच्या टेक्स्टमध्ये जे पण कॉलेजेस ऑटोनॉमस असतील त्याचं तुम्हाला माहिती भेटेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे पण येलो शेडमध्ये असतील तर त्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर ही ब्रांच नाही अवेलेबल आहे. ओके, तर एवढी सगळी माहिती तुम्हाला जे ते एकच PDF मध्ये भेटून जाईल. काउन्सिलिंगचा ऑलमोस्ट काम तिथे होऊन जाईल. ओके, तर आय होप की सगळ्यांना हा व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. शॉर्टमध्ये व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.